हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. SJ स्वाद रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत तांदळाचे गावण्यांची रेसिपी. तर त्यासाठी मी रात्रीच तांदूळ भिजत घालते तर ते तुम्हाला दाखवते मी. 1 ग्लास तांदूळ आणि थोडेसे मुगाची डाळ. ॲक्च्युली कोकणामध्ये बहुतेक फक्त तांदळापासूनच बनवतात. हे एक माप मी टाकलं आणि थोडेसे मुगाची डाळ घातली. मला असं वाटतं की मुगाची डाळ घातली तर गावणे जे आहेत ते तव्याला चिकटत नाहीत, म्हणून मी थोडीशी मुगाची डाळ घातलेली. आणि तांदूळ घेताना तुम्ही रेशनचा तांदूळ किंवा हा असा जाड तांदूळ इडलीसाठी वापरतो तो तांदूळ घ्यायचा आहे. ठीक आहे. मी आता याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवते. सकाळी दळून याचे घावणे बनवून दाखवते मी तुम्हाला. आता बघू शकता मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. जोपर्यंत पाणी हे असं क्लिअर येत नाही तोपर्यंत मी त्याला धुवून घेतले. आता मी याला झाकून ठेवते. उद्या सकाळी आपण पाहूया. तर रात्री आपण तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती गावणे बनवण्यासाठी. तर मी तुम्हाला आता दाखवते ते. इथे मी तांदूळ आणि डाळ भिजवली आहे, मुगाची डाळ. 1 ग्लास हे जाडा तांदूळ आणि 2 टेबलस्पून मी थोडीशी मुगाची डाळ घातली आहे. तर हे आपण आता बारीक वाटून घेऊया. बघू शकता इथं छान मी अशी बारीक पेस्ट याची बनवून घेतलेली आहे. आता हे पण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी हे बॅटर काढून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण पाणी आणि मीठ घालून घेऊया. 1 स्पून मीठ. तिखट मीठ तुम्ही कितपत तुम्हाला चालतं त्या हिशोबाने घाला. आम्हाला थोडं तिखट जास्तच लागतं आणि मीठही तसं मी घातलेलं आहे. आता आपण 1 ग्लास तांदूळ घेतले होते तर त्याच्या डबल किंवा ट्रिपल आपल्याला पाणी लागेल. एवढी आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे. तर मी आता हे वाटून घेतलेलं त्यात थोडं पाणी घालून पहिलं घेतलं. आता अजून मी त्याच्यामध्ये 1 ग्लास 1 ते 1.5 ग्लास मी ॲड करते. आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलेले तर ते मी पाणी घालून घेते आणि तुम्हाला दाखवते. मीठही घातलेलं आहे. आता असं इतकं लिक्विडी हवं आहे आपल्याला. घट्ट झाले तर त्याचे गावणे नीट पडणार नाहीत. त्यामुळं आपल्याला ते लिक्विड फॉर्ममध्येच हवं आहे. तर आता याला झाकून 10 मिनटं ठेवूया आणि त्याच्यासोबत लागणारी चटणी आपण पाहूया. आता हे चटणीसाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. एक 8-10 हिरव्या मिरच्या, 20-25 छोटा लसूण आहे म्हणून 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया चटणी. मग मी तुम्हाला दाखवते. थोडी कोरडी वाटते. आपण पाणी घालून पुन्हा एकदा त्याला वाटून घेऊया. इथे चटणी वाटून झाली आहे माझी. आता याला मी झटपट एक अशी फोडणी करून दाखवते. आता इकडे मी फोडणीसाठी छोटा पॅन ठेवला. त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. एक टेबलस्पून तेल घातलं. गरम झाले. आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. कढीपत्ता घालते. इथे फोडणी छान तडतडली आहे. आता आपण ही चटणीमध्ये घालून घेऊया. फोडणी घालून घेते. थोडं मीठ घालूया त्याच्यामध्ये. मस्त अशी चटणी तयार आहे. कोणाकोणाला याच्यामध्ये साखर आवडते, मोहरी घालतात. पर्सनली मला मोहरी आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे. तुम्ही फोडणीमध्ये मोहरी घालू शकता. आता मी गावणे बनवून दाखवते.
तवा छान कडकडीत झाला होता. आता हे थोडंसं मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे. मी थोडं वरती तेल घालते, कढईला तेल सोडते म्हणजे डोसा आपला कढईला तेल सोडते म्हणजे घावणे आरामात सुटून येतील. आणि घावणे बनवताना इंद्रायणीचा तांदूळ वापरू नका प्लीज, नाहीतर तुमचे घावणे चिकटणार. बघू शकता इथे हा डोसा छान असा क्रिस्पी, ॲक्च्युली ते थोडं सॉफ्ट असतात, पण मी इथं क्रिस्पी डोसा पण छान लागतो. होऊ शकतं सुरुवातीचे 1-2 डोसे बिघडतील, त्याच्यानंतर डोसे व्यवस्थित निघतात. इथे मी आता दुसरा डोसा पण घालून घेतलेला आहे. इथे आता दुसऱ्या घावणं पण झालेलं आहे. ते झालं ना, हे कडा आपोआप अशा छान सुटतात. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम सहज घावणे हे छान असं